नमस्कार. मी राम सर आपल्या सर्वांसाठी आजचं सेशन घेऊन आलो आहे की इंग्रजी या विषयाचा अभ्यास कसा करावा, त्याची भीती कशी घालवावी, इंग्रजीत अधिकाधिक मार्क कसे पडतील आणि आपण इंग्रजी हा विषय लँग्वेज सेकंड म्हणून घेतल्याच्या नंतर कशा प्रकारे पास व्हावा, हा विषय आजच्या आपल्या या सत्राचा आहे. तिसरं हे आपलं सत्र आहे जे मोफतच. तुम्हाला मी हे पण सांगितलं आहे की मला जसं वेळ भेटल ते अनेक सत्र होतील. टीईटीच्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी ते फ्री असणार आहेत माझे सेशन्स. याचा अर्थ असा नाही की सर्वांनीच फ्री घ्यावं असो. त्यापूर्वी एकदा इंग्रजी विषयी बोलण्याच्या पूर्वी एक सर्वांसाठी ऑफर मी तुम्हा सर्वांना लगेच सांगतो आणि आपण पुढे जाऊ. टीईटी 2024 याची तयारी करत असताना आपल्याला प्रकर्षाने जाणवतं की म्हणजे टेस्ट सिरीज, अनेक टेस्ट सिरीज मार्केटमध्ये असतात, परंतु या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य असं आहे 3000 प्रश्न असणार आहेत आपल्या टेस्ट सिरीज मध्ये. दररोज तुम्हाला टेस्ट भेटणार आहे, प्रत्येक विषयाच्या 30 टेस्ट 10 नोव्हेंबर पर्यंत, 10 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला भेटणार आहे. वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहेत. आता माझं एज्युकेशन हे एम ए इंग्लिश आहे माझं आणि एम ए हिस्ट्री आहे. त्याच्यामुळं इंग्लिश, हिस्ट्री किंवा सोशल सायन्स त्या त्या असतील टेस्ट, त्या मी स्वतः बनवलेले असतील. बाकी मॅथमॅटिक्सचे जे टीचर्स आहेत त्यांनी मॅथमॅटिक्सचे बनवलेले असतील. खास उद्याचं जे सेशन असणार आहे मानसशास्त्राचं सेशन फ्री फॉर ऑल असणार आहे. ते सर तुम्हाला मानसशास्त्राचे टेस्ट पाठवणार आहेत. 600 प्रश्न मानसशास्त्राचे तुमचे या ठिकाणी कव्हर होणार आहेत 30 टेस्टमध्ये. प्रत्येक विषयाची 20 गुणांची किंवा 10 गुणांची, 10 गुणांची असेल तर जास्त टेस्ट होतील, पण किमान प्रत्येक विषयाच्या 30 टेस्ट किमान होतील. मग त्याच्यामध्ये 600 प्रश्न कव्हर करणार आहेत प्रत्येक सब्जेक्ट. आता तुम्हाला सब्जेक्ट आहेत 5, म्हणजे काय, 30 म्हणजे 3000 प्रश्न या ठिकाणी तुमचे कव्हर होणार आहेत. कारण प्रत्येक विषयाच्या 30 टेस्ट आहेत, प्रत्येक टेस्ट मध्ये 20 प्रश्न आहेत, म्हणजे 600 प्रश्न एका विषयाचे झाले आणि 5 विषयाचे मिळून 3000 प्रश्न या सर्व टेस्ट सिरीज मध्ये असणार आहेत. त्याची प्राइस अतिशय लो आहे, 499 रुपये, पण फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि तुमच्या माहितीस्तव सर्वांचे सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांनी काल आणि आज प्रवेश घेतलाय. उद्याच्या 1 दिवसामध्ये बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या टेस्ट सिरीज साठी अप्लाय करायचे, कारण की नंतर ही 499 प्राइस राहणार नाही, डायरेक्ट ही 1499 वर जाणार. त्यामुळे याची काळजी घ्या. आणि याच्यामध्ये 1, 2, 3 नाही तर जवळपास 150 टेस्ट असणार आहे. किती? प्रत्येक विषयाचे 30, 5 विषय आहेत म्हणजे 150 टेस्ट असणार आहेत. पण ह्या 20-20 मार्काच्या, 10-10 मार्काच्या, कुणी 15 मार्काची करेल, हा, ज्या त्या टीचरवर डिपेंड आहे. आपल्या इंग्रजीच्या सुरुवातीला काही टेस्ट 10-10 प्रश्न 20 गुण असे आहेत, परंतु नंतरच्या सर्व टेस्ट या 20 प्रश्न याच्या आहेत आणि त्याला गुण एक असेल, परंतु तुमच्या टीईटीला 2 गुण आहेत, हे लक्षात असू द्या. मी जरी त्या टेस्ट मध्ये 1 गुण असं म्हणत असलो तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. 20-20 प्रश्न असे कव्हर होणार आहेत. इंग्रजीच्या टेस्ट पण असणार आहेत, त्याच्यामध्ये मानसशास्त्राच्या टेस्ट असणार आहेत, तुम्हाला मराठीचे टेस्ट असणार आहेत, वेगवेगळे सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहेत त्यांनी त्या टेस्ट तयार केलेल्या आहेत त्याचे असणार. याच बरोबर इतर अनेक ठिकाणी तुम्हाला टेस्ट भेटणार आहेत. त्या सर्व टेस्ट या टेस्ट सिरीजच्या ग्रुपमध्ये तुम्हाला भेटणार आहे. टेस्ट सिरीजच्या ग्रुपचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की नोट्स तुम्हाला हव्या तेवढ्या नोट्स, इथं आज सर्व ग्रुपवर नोट्सचा भडीमार केलाय, भडीमार. तर हजारो पानाच्या नोट्स आहेत. मग या सगळ्या नोट्स तुम्ही प्रिंट काढायची गरज नाही, काढू पण नका, कारण की पहिल्याच दिवशी तर रामशेख सरांनी 1000 पानाच्या नोट्स पाठवले असतील तर विचार करा पुढच्या 60 दिवसामध्ये किती पेजेसच्या नोट्स फ्री फॉर ऑल असे मिळणार. माझी टेस्ट सिरीज लावा असं म्हणत नाही, नाही लावली तरी मिळणार आहे, पण लावल्यास काय फायदा आहे. जे 100 लोकांसाठी आम्ही काम करणार आहे पहिल्या, त्या लोकांसाठी ह्या फ्री क्लासच्या लिंक अगोदर पाठवणार, कारण की तुम्ही आता पाहता
की 100 आकडा टच केला की 100च्या पुढे आपल्याला जाता येत नाही, विद्यार्थी इन करता येत नाही. उद्याचं सेशन मानसशास्त्राचे, पण जर 100 विद्यार्थी टेस्ट सिरीज वालेच असतील तर त्यांना अगोदर प्रिफरन्स दिला जाईल. जी लिंक आहे ती त्यांना, आणि सर्वांनी काळजी घ्यायची की सरचं सेशन 9:15 ते 10 आहे, तर त्यावेळी अजिबात कॉल करायचं नाही. त्याच्या अगोदरच्या वेळेत पण मी ज्या ज्या वेळेस असं सांगत होतो, तुम्ही कॉल करू नका, व्हॉट्सअप करा, त्यावेळेस व्हॉट्सअप करा. का तर मी लाईव्ह सेशन मध्ये बऱ्याच वेळेस असतो. सकाळी 5 पासन ते रात्री 10 पर्यंत वर्किंग आवर्स असतात. जिथं जिथं मला एक एक मिनिट भेटेल त्या त्यावेळेस मी माझं व्हॉट्सअपवर तुमचं सगळ्यांचं अपडेट पाहत असतो. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना अनुभव आलाय की मी जर ऑनलाईन असेल तर क्विकली तुम्हाला रिस्पॉन्स मी देत असतो. परंतु मीच लाईव्ह सेशन मध्ये असेल तर तुमचा कॉल रिसिव्ह करू शकत नाही. सॉरी फॉर इट. मी जर माझ्या शाळेमध्ये शिकवत असेल तर मी तुमचा कॉल रिसिव्ह करू शकत नाही. सॉरी फॉर इट. त्यामुळं व्हॉट्सअप इट्स अ व्हेरी बेस्ट ऑप्शन फॉर ऑल ऑफ यू. टेस्ट सिरीज याविषयी तुम्हाला झाले, नोट्स मिळणार आहेत. इथं व्हिडिओ गव्हर्नमेंटनं पब्लिश केलेले लॉट ऑफ व्हिडिओज आहेत ते तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहेत. परंतु टेस्ट सिरीजच्या ग्रुपला हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओज झाले तुम्हाला पाहिजे तेवढे वेल क्वालिटीची, बाजेच सगळे नाही, तर जे जे म्हणून चांगलं असेल ते ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्ही देखील मला तुमच्याकडे जे चांगलं असेल ते मला पाठवा, मी सगळ्यांसाठी पाठवून देईन. म्हणजे काय, एकमेकास सह्य करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे. आणि देव तुमचं भलं करो या वाक्यावर नक्की विश्वास ठेवा. माझा या वाक्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांसाठी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे सगळं का करायचं, तर टीईटी, मला परत परत सांगतो, टीईटी, सीटीईटी, टीआयटी सगळ्या परीक्षा आणि सेट एज्युकेशन मध्ये पास झाल्याच्या नंतर या परीक्षा खूप सोप्या असतात जर मुलांनी प्रॉपर वे न अभ्यास केला. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की प्रत्येक विषयाचा अभ्यास 60 तास करायचा आहे आपल्याला, आणि 60 तास अभ्यासामध्ये 10 तास फक्त प्रश्नपत्रिका सोडवायच्या. 50 तासाच्या अभ्यासामध्ये तुम्हाला तुमच्या नोट्स देखील काढायच्या. 1 तास जर अभ्यास करत असाल तर किमान एक पानभर तुमचं लिहिणं झालं पाहिजे. असं 300 तास जर अभ्यास केला तुम्ही, तर या 300 तासामध्ये 300 पानाच्या स्वतःच्या तुमच्या नोट्स तयार होणार आहेत. सगळ्यात बेस्ट गुरु कोण असेल किंवा विश्वास कोणावर ठेवावा, तर स्वतःवर ठेवावा. का तर ते तुम्ही याच देही याच डोळा पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं, आणि नोट्स स्वतःच्या काढलेलं असतं. 300 पानाच्या नोट्स तयार होणार आहेत. तुमच्याकडे 60 दिवस आहेत, आजचा दिवस पकडून किमान 5 तास अभ्यास करायचा आहे. माझे अनेक गुरु सांगतात की 10 तास अभ्यास करा, 600 तास अभ्यास करा. सर्वांची क्षमता 10 तास अभ्यास करण्याची नाही. माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या तर 10 तास अभ्यास करणं शक्य नाही, कारण की मुलं बाळ सांभाळून त्यांना हा अभ्यास करायचा, त्याच्यामुळे हे शक्य नाही. तर असो, चला, तर आता आपण आजच्या मुख्य सत्राकडे वळूया, ते म्हणजे इंग्रजी. तर तुम्हा सर्वांचं जवळपास सेकंड लँग्वेज म्हणून इंग्लिश असणार आहे. इंग्लिश असतं. मग या इंग्रजीच्या अभ्यासाची सुरुवात कुठून करायची, कोणता भाग इंग्रजीचा आपल्याला येणार आहे परीक्षेसाठी, मग इंग्रजीला का घाबरायचं नाही, प्रश्न किती असतात, काठिण्य पातळी काय आहे. जर नापास होणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात, म्हणजे 94-95% लोक नापास होत आहेत टीईटी मध्ये, आतापर्यंत 7-8 टीईटी झाले त्याच्यामध्ये, तर मग आपण पास होणाऱ्या या 3-4% 5% कशा प्रकारे, यासाठी प्रयत्न करायचा आहे. काय करायचंय तुम्ही सगळ्यात अगोदर काय करायचंय, तर तुम्हाला सांगतो, बेसिक इंग्लिश ग्रामर हे तुमचं पक्क असलं पाहिजे. यासाठी तुम्ही काय करू शकता, तर एक वेळेस तुमची स्वतःची पडताळणी पहा, आणि त्याच्यामध्ये मग टेन्स, प्रायमरी ऑक्झिलरीज, मॉडल ऑक्झिलरीज, पार्ट्स ऑफ स्पीच, व्हाईस, असे जे मुख्य भाग आहेत ते तुम्हाला किती येतात हे पडताळून पहा. यासाठी काय करायचं, तर तुम्हाला सांगतो काही बुक. यामध्ये हायस्कूल लेवलला तुम्हाला नेहमी सांगत असतो की हायस्कूल लेवलला हे बुक, आणि या बुक मध्ये रेन अँड मार्टिनच्या बुक मध्ये खूप साऱ्या प्रश्नपत्रिका, प्रश्न आणि उत्तर आहेत. याची स्पेशल एक आन्सर की पण असते. आता ही विकत घ्यायची का, तुमच्याकडे जर असेल तर घ्यायची गरज नाही, नसेल तर तुम्ही घेऊ शकता, पण याची किंमत दोन्हीची मिळून 450 रुपये 500 रुपयापर्यंत जाते.
मग दुसरा पर्याय काय, तर मी या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून इंग्लिश ग्रामरच्या सर्व भागाचा अभ्यास करून शिकवल्याच्या नंतर जवळपास लाईव्ह ऑनलाईनच्या 50 बॅच झाल्याच्या नंतर मी असं आत्मविश्वासानं सांगतोय तुमचे सर्व चॅप्टर या टेस्ट सिरीज मध्ये पूर्ण होतात आणि तुमचं बेसिक इंग्लिश कळतं. आता तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला गेलात, जे हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांसाठी, लाईव्ह आहेत त्या सर्वांसाठी, तर युट्यूब चॅनलवर तुम्ही जर गेलात, बेसिक इंग्लिश ग्रामरचा कोर्स फ्री फॉर ऑल रेकॉर्ड केलेला आहे. तुम्ही ते पहा. तुम्हाला हे जर बेसिक समजत असेल तर वेल अँड गुड, नसेल तर सगळे जरा व्हिडिओ पहा, काळजीपूर्वक तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा. त्याच्यावर तुम्हाला मी जवळपास 70 व्हिडिओ अपलोड केले. बेसिक इंग्लिश ग्रामर कोर्स 1 मध्ये 45 व्हिडिओ आणि बेसिक इंग्लिश ग्रामर पार्ट 2 मध्ये जवळपास 20 व्हिडिओ. तर तुम्ही विवेकानंद क्लासेस रामशेठ सर असं नाव टाकलं की तुम्हाला त्याच्या त्या ठिकाणी हे व्हिडिओ दिसणार आहे. हे झालं बेसिक ग्रामर विषयी, कारण की ग्रामरवर जवळपास 20 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येतात म्हणजे येतात. आता 10 प्रश्न जे असतात ती काठिण्य पातळी थोडी जास्त असते, परंतु याच्यामध्ये अजून एक सवलत तुम्हाला अशी आहे की यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर जे छोटे छोटे पॅसेज आहेत या पॅसेजचा अभ्यास करू शकता. या पॅसेजच्या मदतीनं तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. इंग्रजीमध्ये अजून पुढे जाण्यासाठी काय, तर सगळ्यात बेसिक जे आहे ती म्हणजे शाळेची टेक्स्ट बुक. तुम्हाला मी टेक्स्ट बुक एका मिनिटामध्ये दाखवतो. एकदा टेक्स्ट बुक पाहून घ्या तुम्ही, काय करायचे ते सांगतो. आता तुम्ही लक्षात घ्या की ही सगळी टेक्स्ट बुक आहे इंग्रजीची. आता ही पहिलीपासनं ते तुमच्याकडे सगळीच टेक्स्ट बुक अवेलेबल असतील असं नाही, पण जर अवेलेबल असतील तर एक वेळेस ही सगळे टेक्स्ट बुक तुम्ही चाळून पहा. याच्यामध्ये अपोजिट वर्ड्स आहेत, सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत, होमोग्राफ आहे, होमोनेम आहे, ग्रामरचा पार्ट आहे, लँग्वेज स्टडी आहे, तर ह्याच्यामध्ये डिग्री देखील आहे आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच देखील आहे. पार्ट्स ऑफ स्पीचचा भाग 5वी 6वी आणि 7वीच्या पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे. नाउन असेल, प्रोनाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, वर्ब असेल, ऍडवर्ब असेल, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, हा सगळा भाग इंग्लिश ग्रामर लँग्वेज स्टडी मध्ये पूर्ण केलेला असतो. तुम्ही या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पब्लिश केलेल्या बुक्सवर थोडस लक्ष द्या. त्याचे पीडीएफ देखील तुम्हाला मिळून जातील. तुम्ही त्या पीडीएफ डाउनलोड करून ठेवू शकता, वजर पाहू शकता आणि तुमच्या नोट्स तुम्ही इंग्रजीच्या तयार करू शकता. तुम्हाला मी म्हटलं इंग्रजीचा अभ्यास समजा 60 तास करायचा आहे, तर 10 तास आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायच्यात आणि उर्वरित जो 50 तासाचा वेळ असेल तो अभ्यासासाठी करायचा आहे आणि 50 पेजेस तर स्वतःच्या नोट्स तुमच्या तयार होणार आहे. या नोट्सच्या मदतीनं शेवटला तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. इंग्रजीचा एक भाग तुम्हाला सांगितलं ग्रामरसाठी. पहिला रेन अँड मार्टिनचं बुक आहे. दुसरं आपले बाळासाहेब शिंदे सर आहेत, त्यांचं पण बेस्ट बुक आहे, तुम्ही ते वापरू शकता. एमपीएससीचे जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांनी अनेक पुस्तकं वापरलेत. अग्रवाल सरचं असेल ते पण वापरलेलं आहे, तर ते पुस्तकं तुम्ही रेफरन्स म्हणून वापरू शकता. तुमचे जे प्रश्न आहेत ते तुमची चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाकत जा, कारण की ते प्रश्न मला रीड करता येतात तिथं आणि या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं तुम्हाला मी थोड्या वेळातच देणार आहे. अजून इंग्रजी विषयी थोडस 5 ते 10 मिनिटं मी बोलणार आहे. तुम्हाला काही बोलायचं असेल तर नंतर तुम्ही हँड रेज करू शकता, तुमच्या चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाकू शकता. तुमचं माईक चालू करायचं कंट्रोल माझ्या हातात असतं. मी तुम्हाला हँड रेज केल्यास तुमचं माईक चालू करून तुमचे प्रश्न देखील या ठिकाणी या सेशन मध्ये, लाईव्ह सेशन मध्ये घेणार आहे. परंतु डिस्टर्ब होऊ नये दुसऱ्यांना म्हणून मी ते सध्या तरी बंद ठेवलेले आहे तुमचे माईक्स. असो, 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. बाळासाहेब शिंदे सरांचं पण नाव सांगितलं, त्यांचं देखील वापरू शकता तुम्ही. टेक्स्ट बुक मध्ये लँग्वेज स्टडी आहे, लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरचा भाग असतो, ते वापरू शकता. युट्यूब चॅनलवर बेसिक इंग्लिश ग्रामरच्या फ्री फॉर ऑल ऑफ यू अशा बऱ्याच गोष्टी मी करून ठेवलेल्या आहेत, त्या पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या टेस्ट सिरीज लावल्याच्या नंतर गव्हर्नमेंटनं पब्लिश केलेले काही छोटे छोटे व्हिडिओ ग्रामरवर आधारित असलेले मी तुम्हाला सर्वांसाठी पाठवणार आहे. टेस्ट देखील सर्व येणार आहेतच. आता बघा, तिसरा जो भाग आहे आणि महत्वाचा भाग मला असा वाटतो, तो इंग्लिश ग्रामर सोबत तुम्हाला काही पॅसेजेस पाहिजे. तुम्हाला हे किमान 5 गुणांसाठी इंग्रजीला असतं म्हणजे असतं.
पॅसेजवरचे 5 गुण जाऊ देऊ नका. पॅसेजचा सराव करा. शक्य झालं तर काही गोष्टींची पुस्तकं तुमच्या जवळ असतील तर त्याच्यात वाचा आणि त्याच्यावरचे काही प्रश्न आणि उत्तर देता येतात का ते पहा. ज्या ज्या ठिकाणी म्हणून 10वीच्या प्रश्नपत्रिका असतील तिथं पॅसेज आहे, त्याचे उत्तर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामॅटिकल भाग आहे, व्होकॅब्युलरी आहे, अँटोनिम्स आहेत, सिनोनिम्स आहेत आणि डायरेक्ट मध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल, क्वेश्चन टॅग असेल, या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास तुमचा पॅसेजच्या अभ्यासातून होणार आहे. 10वीच्या पुस्तकामध्ये खूप सारे पॅसेजेस तुम्हाला पाहायला भेटतील. 8वीपासून सर्व पुस्तकामध्ये पॅसेजेस आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला पाहायला भेटतात. ग्रामरचे लॉट ऑफ टॉपिक्स आहेत, पण याला शॉर्ट करायचं असेल तर तुम्हाला म्हटलं तसं तुम्ही युट्यूब चॅनलला जावा आणि त्या ठिकाणी बेसिक थिंग्स तुम्ही पहा. तुम्हाला नक्की त्याचा लाभ होईल, नक्की त्याचा फायदा होईल. परत एक वेळेस तुम्हाला सांगतो, फक्त पहिले 100 विद्यार्थी आहेत त्यांना आपण या टेस्ट सिरीज मध्ये या 499 मध्ये सहभाग करून घेणार आहेत. नंतर याची प्राइस ही डबल टेबल होणार आहे. त्यामुळं तुम्ही पण सगळ्यांनी घाई करा. आज उद्या या 2 दिवसामध्ये आपला ग्रुप हाऊसफुल होणार आहे. फ्री फॉर ऑल चे लाईव्ह सेशन्स माझे जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न दिवाळीच्या माझ्या सुट्ट्यांमध्ये करणार आहे. इंग्रजीचे अनेक सेशन्स तुम्हाला सर्वांसाठी अवेलेबल असणार आहे. तिथं लाईव्ह टीचिंग होणार आहे. हे हा गायडन्सचा भाग आहे. 2-3 दिवस झालं काय करायचं याच्यावर गायडन्स चालू आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं इंग्रजीला फाटा मारूया किंवा फाट्यावर मारूया आणि आपण दुसरा विषय घेऊया, तर असं करता येत नाही. कारण की पर्याय नंबर 2 असतो भाषेचा, तिथे मराठी आणि इंग्रजी या 2च भाषेत. बहुतांश विद्यार्थ्यांचं एज्युकेशन हे मराठी माध्यमातून झालंय. त्याच्यामुळं मातृभाषा ही प्रथम भाषा असणार आहे तुमची मराठी आणि द्वितीय भाषा मात्र तुम्हाला कंपल्सरी राहणार आहे इंग्रजी. काही विद्यार्थ्यांनी अतिशय चाणाक्षपणे काम केलंय की सर माझे मी हिंदी आहे तर मग मी हिंदी घेऊ का पहिली भाषा आणि दुसरी भाषा मराठी घेऊ का, तर हो त्यांना ते चालतं. परंतु सगळ्यांनीच असं केलं तर नाही चालत. कारण की पुढे गव्हर्नमेंट तुम्हाला या ठिकाणी मेक अशी मारतं की तुम्हाला मग टीचर देखील होता येत. त्यामुळं पुढची सावधगिरी म्हणून आत्ताच सावध व्हा. सगळ्या रूल्सचा अभ्यास बारकाईनं करा. उगच इंग्रजीची भीती वाटायला लागली म्हणून इंग्रजीला टाळू नका. इंग्रजी ही इतकी अवघड नाही. इंग्रजीमध्ये आपल्याला 15 ते 25 मार्क पडले पाहिजेत एवढं लक्षात ठेवा. यासाठी बेसिक थिंग्स ज्या मी सांगितल्यात त्या जर तुम्ही थिंग्स केल्या, स्वतःच्या 50 पानाच्या नोट्स केल्या तर हे सगळं होऊन जाईल. अजून एक गोष्ट महत्वाची तुम्हाला सांगायची राहीलच. पुणे या ठिकाणी आम्ही 5 वर्ष एमपीसीचा अभ्यास करत असताना अनेक ठिकाणी चांगले दर्जेदार क्लासेस होते ज्याची फीस 5-5 हजार होती. आणि मग तुमची मित्र जर कोणी असतील पुण्यात आणि त्यांनी एमपीसी जर क्लास कोणते छान केलेले असतील, आता माझे गुरुवर्य गणेश कडसर आहेत, तर गणेश कडसर छान शिकवायचे मी तिथं पुण्यात असताना. तर गणेश कडसरांच्या या नोट्स आहेत त्यांची फीस त्यावेळेस 5,000 रुपये होती. 2.5 महिन्याचा कोर्स होता. तर या नोट्स तुम्हाला जर अवेलेबल झाल्या तर तुम्ही तुमच्या मित्रांकडून नोट्स मिळवा. या नोट्सची जी पीडीएफ आहे तर ती पीडीएफ तुम्हा सर्वांपर्यंत मी पाठवण्याचं काम करीन किंवा याच्या सगळ्यांची फोटोकॉपीज काढल्याच्या नंतर तुम्हा सर्वांपर्यंत येण्यासाठी प्रयत्न करेन. याच्यामध्ये इंग्लिश कव्हर झालेलं आहे, बेसिक पासून कव्हर झालेलं आहे. म्हणजे ही कम्स कुठं असतं आणि आय कम म्हणजे काय झालं, आय हॅव बॉय आणि आय एम बॉय मध्ये काय फरक आहे, इथपासूनच बेसिक सर्व तुम्हाला या नोट्स मध्ये मिळणार आहे. पुणे या ठिकाणी तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असतील एमपीसीचा अभ्यास करत असतील त्यांच्याकडून या नोट्स तुम्ही मिळवू शकता, ते मला शेअर करू शकता. मी सर्वांसाठी त्या पाठवणार आहे विनामूल्य विनाशुल्क. देव तुमचं भलं करो. तुम्ही एकमेकाला सहाय्य करायचे, आपण सगळ्यांना सहाय्य करणार आहे. आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास 10,000 शिक्षक भावी शिक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि पुढच्या 10 दिवसामध्ये उर्वरित बरेच शिक्षक आपल्याशी जोडले जाण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही सर्वांनी काय करायचंय तर या बेसिक थिंग्स इंग्रजीच्या आतापासून थोडं थोडं अभ्यास करायला सुरुवात करायची. 2 टेस्ट मी तुम्हाला सर्वांसाठी पाठवलेल्या आहेतच, तर त्या टेस्ट देखील तुम्हाला सोडवायच्या. आता बघा राहिलेल्या काही मिनिटांमध्ये तुमचे काही प्रश्न घेऊया. जर कोणाला काही डाऊट असेल, काही बोलायचं असेल तर तुमचा हँड रेस करा, तुमचे माईक मी चालू करतो एक एकाचे. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर हिंदी लँग्वेज घेतली तर काही प्रॉब्लेम होणार का, तर तुम्हाला मी सांगितलं गव्हर्नमेंटला मोठी मेक मारते नंतर ती अवघड करते. जर तुमचं हिंदीमध्ये एज्युकेशन झालेलं नसेल, हिंदी तुमचं ऑप्शनल पण नसेल तर शक्यतो तुम्ही घेऊ नका. मराठीतून एज्युकेशन झालंय,
मराठी फर्स्ट लँग्वेज, मातृभाषा ही पहिली लँग्वेज असते म्हणून ती राहू द्या. तुमचं जर उर्दू मधून झालं असेल तर उर्दू राहू द्या आणि सेकंड लँग्वेज मात्र मराठी घ्या. हिंदी मधून एज्युकेशन झालं असेल तर 100% हिंदी पहिली लँग्वेज घ्या, दुसरी लँग्वेज मराठी करा. परंतु सर्वांनी असं इंग्रजीला बाजूला करून आपल्याला कुठेतरी पुढे जायचंय असं करू नका. आणि 499 रुपये ज्यांनी पे केले त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. क्लास झाल्याच्या नंतर मी थोड्या वेळातच तुम्हाला त्या ग्रुपला नक्की जॉईन करणार आहे. तर काळजी करू नका. तर बरेच विद्यार्थी त्या ग्रुपला जॉईन झाले. आपण हळूहळू एक एक पाऊल टीईटी पास होणारच या दृष्टिकोनातून पुढे जात आहोत. तर ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. तुमचे डाऊट्स, तुमचे जे प्रश्न आहेत ते विचारा, कारण की हे जे सेशन आहे मार्गदर्शन पर सेशन आहे. काय करायचं, काय करायचं नाही, काय टाळायचं हे तुम्हाला सांगण्यासाठीच सेशन आहे. लाईव्ह टीचिंगचे जे सेशन्स असणार आहेत ते उद्याच्याला तुम्हाला मानसशास्त्राचं ओळख म्हणून आमचे मित्र बिरादार सर हे घेणार आहेत. उद्याचं सेशन सुद्धा सर्वांसाठी असणार आहे. मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही आता तयार राहायला हवं. त्याचप्रमाणे इतर विषयांचा अभ्यास थोडा थोडा सुरुवात केलेला तुम्ही आहेच, परंतु या आगामी 2-3 दिवसामध्ये फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचे आणि सर्व विषयाचा जोमाने अभ्यास करत चालू करायचा. परत तुम्हाला सांगतो, ज्याची सुरुवात चांगली म्हणजे बेटर बिगिनिंग इज हाफ डन. चांगली जर सुरुवात झाली तर अर्ध काम आपलं पूर्ण होऊन जातं. त्यामुळे परत तुम्हाला सांगतो, तुमची सुरुवात बेस्ट करा. तुम्ही या परीक्षेत 100% पास होणार आहात. हे हा आत्मविश्वास तुमच्यात नक्की येईल. रोज सकाळी उठल्या उठल्या निगेटिव्ह लोकांपासून बाजूला राहा आणि हो, यस, आय कॅन डू इट, आय विल पास दिस एक्झाम, आय कॅन पास दिस एक्झाम असं म्हणा. तुम्ही 100% पास परीक्षा होणार आहात हे लक्षात असू द्या. जे लोक तुम्हाला निगेटिव्ह करतायत त्या लोकांपासून 30-60 दिवस तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा. जे जे पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यात भरतील त्यांच्या जवळ जा, त्यांच्या सानिध्यात राहा आणि अभ्यास करा. अभ्यासाला पर्याय नाही. 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिपची बुक्स वापरा, ही वारंवार मी तुम्हाला सांगत आहे. त्याचबरोबर मानसशास्त्रासाठी शशिकांत सरांचं पुस्तक देखील मार्केटमध्ये छान आहे. ते मित्र आहेत, ते एक दिवस आपल्याला फ्री फॉर ऑल ते लेक्चर घेणार आहेत. मॅथमॅटिक्ससाठी गव्हर्नमेंटने भरपूर काही तुम्हाला पब्लिश केलेलं आहे. त्याचप्रमाणे नरवणे सर म्हणून माझे मित्र आहेत, त्यांचे तुम्हाला व्हिडिओज छोटे छोटे 133 टेस्ट 10-10 प्रश्नांच्या त्याचे युट्यूबवर पाठवलेले आहेत. तर गणिताचा बेस्ट अभ्यास तुम्हाला होईल. अख्खा महाराष्ट्र नरवणे सरांची शाळेची जी व्हिडिओ आहेत ते पाहत असतो. तर तुम्हाला देखील स्कॉलरशिपच्या मध्ये गणित काय आहे, त्याचा अभ्यास कसा करायचा, यासाठी ते 133 जे व्हिडिओची टेस्ट आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल. विनामूल्य विनाशुल्क आहे ते. तुम्हा सर्वांसाठी ओपन केलेलं दालन आहे. तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम मी स्वतः करणार आहे, मी करत आहे. त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला या टेस्ट सिरीजच्या ग्रुपच्या माध्यमातून करायच्या. ओपन फॉर ऑल साठी लिमिटेशन आपलं असं असणार आहे की 100 विद्यार्थी आपल्या झूम मीटिंग मध्ये सध्या फक्त बसू शकतात. त्यामुळं आपल्याला लिमिटेशन थोडेफार येत आहेत. विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स जबरदस्त आहे. तर हा रिस्पॉन्स असाच कायम राहू द्यायचा आहे. सुरुवात अभ्यासाला झाली. अभ्यासामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे चांगल्या आहेत त्या तुम्ही इतरांना देखील शेअर करायच्या, माझ्यासोबत शेअर करायच्या, मी इतरांसोबत देखील शेअर करणार आहे. माझं BA ला हिंदी स्पेशल आहे, तर तुम्ही घेऊ शकता, मला अडचण येणार नाही. पण ज्यांचं हिंदी वगैरे नाही त्यांनी घेऊ नका. BPED साठी सिलेबस हाचा असेल का, हाच असतो. पेपर सेकंड साठी मॅथ घ्यायचं असेल तर मॅथ घेऊ शकता तुम्ही, पण मॅथ सोबत सायन्स सोबतच येतं. आणि सोशल सायन्स घेतलं तर इतिहासासोबत भूगोल, म्हणजे इतिहास भूगोल सोबत. मराठी मीडियम स्कॉलरशिपचे की इंग्लिश मीडियम स्कॉलरशिपचे, तुमचं मीडियम इंग्लिश असेल तर इंग्लिश मीडियम घ्या ना, मराठी मीडियमच वापरा तुम्ही. अतिशय दर्जेदार गव्हर्नमेंटने पब्लिश केलेली ही पुस्तकं परत दाखवतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मार्गदर्शिका म्हणून 5वीच्या 2 मार्गदर्शिका आहेत आणि 8वीच्या पण अशाच प्रकारच्या 2 मार्गदर्शिका छान आहेत. जे मित्र तालुक्याच्या चांगल्या ठिकाणी चांगल्या पुस्तकालयात गेलात तर तुम्हाला या मार्गदर्शिका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं पब्लिश केलेल्या तुम्हाला दिसून आताच बघून घ्या. पुन्हा फोटो मागवायचे असं म्हणू नका, फोटो पाठवा असं म्हणायची गरज नाही, कारण की शिष्यवृत्तीच्या या मार्गदर्शिका आहेत गव्हर्नमेंटनं पब्लिश केलेला. जी परीक्षा परिषद घेते त्याच परीक्षा परिषदनं या पब्लिश केलेल्या आहेत. सर BEd इंग्लिश मधून केले असेल तर पहिली भाषा इंग्लिश घ्यावी का आणि मराठी सेकंड घ्यायची, असंच करायला पाहिजे खरं तर तुम्ही. पण तुम्ही जर उलट जरी केलं, मातृभाषा पहिली आणि नंतर इंग्लिश, तरी पण चालतं. पण जर तुमचं इंग्रजी चांगलं असेल तर तुम्ही घेऊ शकता. पहिली भाषा ज्यांनी
इंग्लिश घेतली, त्यांना इंग्लिशचा पेपर थोडा हार्ड येतो, हे लक्षात असू द्या. सेकंड जर लँग्वेज इंग्लिश असेल तर त्यांचा पेपर सेकंड लँग्वेज म्हणून थोडासा सोपा असतो. पहिली भाषा इंग्लिश असणाऱ्यांच्या, हेही महत्वाचं आहे. इंग्लिश मिडियमच्या लोकांनी पहिली भाषा इंग्लिश टाकायला हरकत नाही, परंतु तुमचं इंग्रजी चांगलं असेल तर. बरं, इज इट कंपल्सरी टू टेक आवर स्पेशल लँग्वेज ॲज फर्स्ट लँग्वेज? बरं, स्पेशल लँग्वेज ही फर्स्ट लँग्वेज तुमची असायला पाहिजे, खरं तर कंपल्सरी करतो ते. वी कॅन रँडमली टेक फर्स्ट अँड सेकंड. रँडमली असं नाही घेता येणार तुम्हाला. मराठी माध्यमातून एज्युकेशन झालं असेल तर यू कॅन टेक मराठी. इफ यू कॅन इफ यू युअर एज्युकेशन इन इंग्लिश लँग्वेज यू कॅन टेक इंग्लिश ऑल्सो. त्याच्यात जास्त मॅटर करत नाही, परंतु इंग्रजीला फाटा मारू नका, हे मला तुम्हाला सांगायचंय. बरेच मराठी माध्यमाची मुलं घाबरतात. ही पुस्तकं एकदा बघा, याच पुस्तकांवर आधारित प्रश्न असतात. पाठीमागचे प्रश्नपत्रिका पाहाल तर तुम्ही घाबरून जा, लगेच त्याच्या नादी लागू नका, कारण की तुमच्या लक्षात येईल की ही प्रश्नपत्रिका सोडवल्याच्या नंतर कमी मार्क पडायला लागले, मग घाबरायला लागले, आणि इथंच खरी तर गडबड होते, गोळ होते. तर बघा, चला, वेळ काय असेल, कशाचा वेळ विचारला ते कळालं नाही. लाईव्ह जे क्लास असणार आहेत ते शक्यतो संध्याकाळी 8:30 ते 10:30 अशा वेळातच असतात. लाईव्ह क्लास विषयी मी अजून तुम्हाला सांगितलं नाही, पण उद्याचं जे सेशन आहे बिरादार सरांचं आहे आणि मानसशास्त्रावर आधारित आहे. त्यामुळे सेशन्स पहा, तुम्हाला आवडलं तर लाईव्ह क्लास तुम्ही जॉईन करू शकता. नंतर सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे की अगोदर तुम्ही टेस्ट सिरीज ही 100 मुलं जी लावणार आहेत त्या मुलांचं स्वागत आहे. त्यांना अभ्यासाचा ट्रॅक लगेच सापडणार आहे. आज आणि उद्या 2 दिवसामध्ये आपले ते 100 पूर्ण होते. 100 पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगितलं जसं की फीस 3 पट वाढत असते आणि 1499 होत असते. 100 नंतर मात्र पुन्हा असं म्हणायची गरज नाही की बाबा सर 100 झाले तुमचे आणि हे करा. टेस्ट सिरीज 499 मध्ये ऑल सब्जेक्ट, यस ऑल सब्जेक्ट आहेत. टेस्ट सिरीज सगळे सब्जेक्ट असणार आहेत. प्रत्येक विषयाचे स्पेशलिस्ट त्या ग्रुपचे ऍडमिन असतात. त्यामुळे फक्त रामशेप सर एकटेच हँडल करतात असं काही नाही. हा, मी त्याचा मध्ये जे आहे माझ्यापेक्षा डॉक्टर राहुल कांबळे सर सिनियर आहेत, परंतु याच्या जी पार्श्वभूमी आहे ती तयार करण्यामध्ये आपला हात बहुमलच आहे असं मला नाही. सगळे सब्जेक्ट सर्व स्पेशलिस्ट त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिन म्हणून काम करतात. ते त्यांच्या टेस्ट रोज पाठवत असतात. तर 499 मध्येच आहे आणि तुम्हाला त्याच्यामुळेच मी ऑफर दिली की पहिल्या 100 विद्यार्थ्यांचा, आणि 50 विद्यार्थ्यांचे ऑलरेडी झालेले 100% पास. तुम्ही 3000 प्रश्नांचा अभ्यास केल्यास तुम्ही नापास होणार कशी? 300 तास अभ्यास केल्यास, 300 पानं तुमच्या नोट्स काढल्यास नापास कसं होऊ शकतात? गव्हर्नमेंट काही वेळ झालंय का एवढा अभ्यास करून तुम्हाला नापास करायला? प्रश्न तरी काढणार आहे कुठून? तुम्हाला शिक्षकच करायचंय ना. तर मग पहिलीपासून ते 10वी पर्यंतची सगळी पुस्तकं या 3000 प्रश्नांमध्ये कव्हर होतात तुमच्या माहितीस्तव. आणि याच्या पलीकडे जर गव्हर्नमेंटनं प्रश्न काढले तुम्हाला जर नापास केलं तर गव्हर्नमेंट नालायक आहे. गव्हर्नमेंट नालायक आहे असं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र परीक्षा परिषदेलाच तुम्हाला पास करायचंच नाही असं ठरलेलं आहे का काय, असं त्याचा अर्थ होईल. त्यामुळे एवढी काही काळजी करू नका. 3000 प्रश्न, ते पण आता बघा 3000 प्रश्न काढणारे माझ्यासारखे गुरुजी आहेत, जे गुरुजी एमपीसीचा अभ्यास करून आले, जे सेट पास आहेत, नेट पास आहेत, सीटीटी टी टीआयटी पास आहेत, अशी आहेत ते सगळे. यांनी सगळा अनुभव या परीक्षांचा घेतलाय, परीक्षा पास झाली आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झाली. मी पहिली परीक्षा 2013 पास झालो, पुन्हा मार्क वाढवायचे होते म्हणून मी पुन्हा 16 परीक्षा दिली टीईटी, दोन्ही वेळेस पास झालो. सीटीईटी द्यावी वाटली, ती पास झालो पहिल्या अटेम्प्ट मध्ये. सेट दिली, ती पास झालो. तर अशा सर्व परीक्षा पास झालेले गुरु आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला 100% आणि 100% तुम्ही पास होणारच आहात. थोडाही संभ्रम घेऊ नका, निगेटिव्ह राहू नका. रोज सकाळी सकाळी उठल्या उठल्या स्वतःला सांगा, जर मन तयार होत नसेल तरी देखील जबरदस्तीने म्हणायला शिका. 10 दिवस, 2 दिवस, 4 दिवस विरोध करेल, पण 5व्या दिवशी मन सुद्धा स्वतःला सांगायला लागेल, यस आय कॅन पास दिस एक्झाम. टीईटी म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही, हे लक्षात असू द्या. आणि ही तुम्ही 100% पास होणार आहात हे लक्षात असू द्या. स्वतःला थोडस कठोर बनवा. रोज किमान 5 तास अभ्यास करा. कमाल जितका होईल तितका जास्त अभ्यास करा. हे 60 दिवस तुम्ही झोपा कमी आणि अभ्यास जास्त करा. तुम्हाला झोप आली नाही पाहिजे. स्वप्न असेच बघायचे असतात की झोप उडवतात, जी झोपा काढतात आणि झोपल्यास नंतर पडतात ती स्वप्न बघायची नसतात. ही हे लक्षात ठेवा. 100% तुम्ही पास होणार आहात.
आम्ही एमपीएससी करणारे जेवढे विद्यार्थी टीईटीला बसलो होतो त्यापैकी अपवाद काही माझे मित्र नापास झाले असतील. जवळपास आम्ही बसणारे सगळेच विद्यार्थी चांगल्या मार्कने ओपन मधून पास झालो होतो 2013 साली. त्यामुळं 100% जण पास होतात. पॉझिटिव्ह एनर्जी, त्याचा माहोल जो आहे तुमचा पॉझिटिव्ह ठेवा. निगेटिव्ह लोकांपासून शक्यतो दूर राहा. त्यांना टाळा, त्यांना फेस करायला जाऊ नका. कारण की आपण पास झाल्याशिवाय त्यांना समजणार नाही की हा खरंच अभ्यास करतो. टेस्ट समजून सांगण्यात येतील का? लाईव्ह मी सुट्ट्यांमध्ये तर नक्की जास्त असणार आहे. मला टेस्ट मध्ये काही अडचण आली तर मला व्हॉट्सअप करू शकता. माझ्याविषयी बाकीचे जे टीचर आहेत त्यांच्याविषयी ते करू शकता. जर त्यांना वाटलं की मुलांना खूपच डाऊट आहे, नक्की डाऊट सेशन्स त्याच्यावर घेऊया. 100% डाऊट सेशन्स घेऊया. पण जर तुम्हाला डाऊट वाटायला लागले तर जर तिथं आन्सर असतात, व्ह्यूज पर असतो, सगळं अपडेट असेल, नोट्स तुम्हाला मिळत असतील, सगळं व्यवस्थित चाललं असेल तर उगाच विनाकारण तुमचा वेळ घेतला जाणार नाही हेही लक्षात असते. कारण की तुमचा वेळ महत्वाचा आहे. लाईव्ह सेशन्स तर असणार आहे, पण सर्वच टेस्टचे लाईव्ह सेशन असतील असं नाही. तुमचे डाऊट्स क्लिअर करण्यापुरते नक्की असतात. चला, म्हणजे आजच्या सेशन मध्ये आज कुणाचा डाऊट असं काही राहिलाय असं मला वाटत नाही. काही अजून बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. उद्याचं मानसशास्त्राचं सेशन आहे, 45 मिनिटाचं सेशन आहे. आपल्याकडे अजून 5 मिनिटं आहेत, तर तुम्ही 5 मिनिटामध्ये कुणाला काय अजून डाऊट असेल तर बोलू शकता. इंग्रजीच्या विषयी सुरुवात कुठून करायची ते तुम्हाला सांगितलेलं आहे. या 30 दिवसामध्ये तुम्ही या टेस्ट सोडवा इंग्रजीच्या, आणि तुमचा बऱ्यापैकी अभ्यास टेस्टच्या माध्यमातून होणार आहे. कन्सेप्ट जे राहणार आहेत ते युट्यूब वरून तुम्ही माझ्या चॅनल वरून पाहू शकता. बेसिक इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करू शकता. बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर इंग्रजी खूप सोपं वाढायला लागतं. सोपं, आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की अरे हे तर आपल्याला येतंय की. आणि हे सगळं कशामुळे होतं तर दररोजचा थोडा 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 अभ्यास केल्यानं. एकाच दिवशी तूप खाऊन रूप येत नाही. ती हळद आणि पोगोरी असं होत नाही. टेस्ट सिरीज मध्ये आन्सर पाठवले जातात का? आन्सर कसे तिथं आन्सर तुम्ही व्ह्यू स्कोर केलं की तुम्हाला आन्सर दिसायला लागतात. तुमचे चुकलेले प्रश्न बरोबर प्रश्न दिसायला लागतात. मीडियम कन्नड आहे, मीडियम कन्नडवाल्यांसाठी ती अवेलेबल नाही. मराठी माध्यमाच्या मुलांसाठी ते अवेलेबल आहे. तर त्यामुळं त्यांनी याचा लाभ 100% घ्यायचा आहे. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना हे सांगायचं, जे जे म्हणून चांगलं असेल ते तुम्ही इतरांना शेअर करायचे. देव तुमचं 100% भलं करेल. कंजूशी करू नका. आपल्या ग्रुपची लिंक देखील तुम्ही शेअर करू शकता. आपल्या युट्यूब चॅनलची लिंक शेअर करू शकता. युट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये आपले सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी सेव्ह होणार आहेत. तर त्यामुळे हे व्हिडिओ अतिशय विनामूल्य विनाशुल्क आहेत. अनुभवाची ही बोल आहेत. तर त्यामुळं तुम्ही सर्वांनी या ठिकाणी हे व्हिडिओ देखील शेअर करावेत. आपल्या टीईटीच्या मुलांना याचा 100% फायदा होणार आहे, आणि तो तुम्ही फायदा करून देणार आहात असं नक्की मला वाटतं. तर आम्ही कन्नडा मीडियम आहात. बरं, कन्नडा मीडियमच्या साठी सॉरी फॉर एक PYQ म्हणजे तुम्हाला TQ सर. थँक्यू सर. ओके, तुमच्या मार्गदर्शनाने नक्की फायदा होईल. 100% तुम्हाला फायदा व्हायलाच पाहिजे. कारण कारण हे हा अनुभव बोलते, आणि अनुभवातून ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. याचं ऍक्च्युअल जे स्टडी आहे ते उद्याच्या सेशन मध्ये मानसशास्त्राचं तुम्ही चालू करणार आहे. त्याच्यानंतरचे जे सेशन्स असणार आहेत ते गायडन्स विथ स्टडी, लाईव्ह स्टडी असणार आहे. तर त्यामुळं अभ्यासाला पण सुरुवात करायला तुम्ही काही हरकत नाही. आणि मला जसा जसा वेळ भेटणार आहे तसं तसं मी तुमच्या समोर फ्री फॉर ऑल या भूमिकेतून लाईव्ह मार्गदर्शन, लाईव्ह टीचिंग घेण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु त्याच्यासाठी कंपल्शन नाही, मला पण नाही, तुम्हाला पण नाही. रिसोर्सेस तुम्हाला मी लॉट ऑफ उपलब्ध करून देणार आहे, करून देत आहे. तर त्यामुळं काळजी करू नका. की जी पास होणार आहे हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये बाळगा. थोडेही निगेटिव्ह वाटलं तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. जर खूपच अर्जंट असेल तर सर कॉल करू का असं म्हणून व्हॉट्सअपला विचारा. तुम्हाला नक्की त्याचं उत्तर मिळेल. मी स्वतः तुम्हाला कॉलवर अवेलेबल असेल. पॉझिटिव्ह एनर्जी. सर बोला, अजून काही तुम्हाला कोणाचा काही डाऊट असेल असेल तर. सेशन आपलं लांबच चाललंय. काहीच कोणाचे डाऊट्स नसतील तर आजच्या सेशन मध्ये याच ठिकाणी थांबूया. तोपर्यंत लक्षात असू द्या की 499 मध्ये फक्त 100 विद्यार्थ्यांना ही टेस्ट असणार आहे. आणि ही टेस्ट उद्या संध्याकाळपर्यंत मला असं वाटतं की 100 स्टुडंट्सचं ऍडमिशन होणार आहे. कारण की आज या घडीला अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे. तर खूप सारे विद्यार्थी
आहेत त्यांच्यासाठी हा जो टेस्ट सिरीजचा ग्रुप आहे तो बनवण्यात आलाय. अतिशय सुंदर सर, नक्की जॉईन करू, नक्की जॉईन करा, तुमचं स्वागतच आहे. कारण की सगळं जर फ्री दिलं तर त्याचं मोल शून्य राहत, आणि जर झिरो व्हॅल्यू करत असतील मुलं, त्याची किंमतच काय नसेल, तर मग त्याला अर्थ राहत नाही. तर त्यामुळं या टेस्ट सिरीज साठी फक्त आणि फक्त 499 रुपये, आणि जवळपास 150 टेस्ट असणार आहेत, 20-20 मार्काच्या. प्रत्येक विषयाच्या 3 टेस्ट असणार आहेत, 3000 प्रश्न तुमचे कव्हर होणार आहेत. एवढे प्रश्न कव्हर झाल्याच्या नंतर तुम्ही नापास हा शब्द विसरून जा, तुम्ही 100% पास होणार आहात, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर तुम्हाला नोट्स, व्हिडिओज हे लॉट ऑफ थिंग्स मध्ये मिळणार आहेत. सगळ्यांची प्रिंट काढायची गरज नाही. जेवढं महत्वाचं वाटतं, आवश्यक वाटतं, तेवढ्याची प्रिंट काढू शकता, पण स्वतःच्या नोट्स बनवण्यावर भर द्या. 300 तास अभ्यास नक्की करायचा आहे. 300 पेजेसच्या नोट्स तुम्हाला काढायच्या, तुमच्या स्वतःच्या असणार आहेत. तुम्ही नोट्स काढत असताना खूप छान नोट्स काढतात असं वाटल्याच्या नंतर मला शेअर करा. मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ते शेअर करीन. फ्री फॉर ऑल, एकमेका सह्य करू अवघे धरू सुपंत, या म्हणीप्रमाणे. त्याचप्रमाणे देव तुमचं भलं करो असं म्हणून तुम्ही शेअर करा. तुमचं देव नक्की भलं करेल. टीटीसी झालेले, टीटीसी वाले, कर्नाटक वाले, त्यांनी टीईटी द्यावा लागते, नाही तर सीटीईटी पास व्हावं लागते. त्यांच्यासाठी काही सूट नाही कर्नाटक वाल्यांसाठी, बरं का. बरं, काय म्हणते जसं टीईटी पास झालो तर तुम्हाला विसरणार नाही, पास होणारच 100%, कामाला लागा. अडचण काही येत असेल, एखाद्याकडे अजिबात पैसेच नाहीत सर, जिओच रिचार्ज मारा 309 आहेत, पण आपल्याला टेस्ट सिरीज घ्यायला 499 नाहीत, तर अशी अडचण खूप जणांची असेल, तर मला तुम्ही पर्सनली मेसेज टाकून तुमची अडचण सांगा. मला जर खरंच वाटलं की तुमची अडचण आहे, तर तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये काही विद्यार्थ्यांना मी कालपासून 3 विद्यार्थी असे भेटले की ज्यांना खरंच अडचण होती, त्यांनी बोलून दाखवली, त्यांना आपण फ्रीमध्ये ऍड केलेलं आहे. पैसा हा सर्वस्व नाही, तुम्ही पास होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की तुम्हाला काल सांगितलं तसं महाराष्ट्रात दगड कमी आणि डीएड बीएड झालेले लोक जास्त झाले, परंतु हे जर पात्र झाले तरच त्यांना देव पण येणार आहे. म्हणजे दगडांना शेंदूर टीईटीचं लागल्याशिवाय त्याला देव पण येत नाही. तुम्हाला मास्टर होण्यासाठीचा अतिशय मोठा टीईटी वाटत असेल तर टीईटी पास व्हा, नंतर तुम्ही टीआयटी देणार आहे, आणि टीआयटी थ्रू महाराष्ट्र शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांवर, अनुदानित शाळांवर नक्कीच पुढच्या काळामध्ये शिक्षक म्हणून रुजू होणार आहात. 10,000 शिक्षक आताच रुजू झाले, लवकरच पुढची टीआयटी होईल, आणि त्या टीआयटी मध्ये तुम्ही शिक्षक झालेलं आम्हाला पाहायला भेटत. असं जर झालं तर यातच खऱ्या अर्थानं आमचं सार्थक झालं, आमचे प्रयत्न हे फळाला आले असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे फ्रुटफुल जे हे असतं एंड असतो, तो हा फ्रुटफुल एंड नक्की होईल असं मला वाटतं. म्हणून याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, या म्हणीप्रमाणे, तुकोबांच्या म्हणीप्रमाणे आपण चालत आहोत. एकमेकांना सह्य करणार आहोत, एकमेकांना सोबत घेऊन चालणार आहोत, मार्गदर्शन होणार आहे, टीचिंग होणार आहे, सर्व सर्व गोष्टी मग सर्वांसाठी अवेलेबल असणार आहे. आजच्या सेशन मध्ये हे वाढतं सेशन याच ठिकाणी थांबूया. वेळ आपला बरोबर झालेला आहे, 6 वाजलेले आहेत. उद्याच्या सेशन मध्ये मानसशास्त्राच्या सरांसोबत सेशन असणार आहे. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जॉईन करायचे, फ्री फॉर ऑल. ओके, चला, बाय बाय, सी टेक केअर, हॅव अ नाईस डे, एन्जॉय युअर डे. बाय. तुमचे माईक एका मिनिटासाठी फक्त चालू करतो, म्हणजे तुम्हाला बाय म्हणता येईल, गुड नाईट म्हणता येईल, एवढं करण्यासाठी माईक चालू करून देतो. बाय बाय बाय. चला, तुमचा आवाज येत नाही बघा, माईक चालू केलेत बघा तुमचे, बऱ्याच जणांचे चालू झालेत बघा. बघा चालू झाले का माईक? यस यस. बाय बाय बाय.